नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या आवडीची रेसिपी पाहणार आहोत, ती सुद्धा हेल्दी। तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर हे गूळ कट करून घेतलेला आहे, तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता, तर किंवा तुम्ही गूळ पावडर सुद्धा घेऊ शकता। तर आपल्याला गूळ घ्यायचा आहे 1 वाटी, आणि 1 वाटी गूळ घेतल्यानंतर ना अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे। तर परफेक्ट आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। 1 वाटी गूळसाठी अर्धी वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। तर गूळ एका बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते अर्धी वाटी दूध घेतलेलं त्या गुळामध्ये टाकायचं आहे। हे आपल्याला पूर्ण मिश्रण खालीच करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये। जर तुम्ही गॅसवर ठेवलात, दूध जर गुळामध्ये टाकून जर मिक्स केलं गॅसवर ठेवून, तर दूध फुटू शकतं, म्हणून आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही। आपल्याला सगळी ही प्रोसेस खालीच करून घ्यायची आहे। गुळामध्ये दूध टाकून मी 2 मिनटं छान असं मिक्स करून घेतलं, आणि असं तरी गुळाच्या थोड्याशा गाठी राहिलेल्या आहेत, म्हणून मी साईडला ठेवलेलं आहे, त्या छान अशा मऊ पडतील। तोपर्यंत आपण इकडे छान दुसरी प्रोसेस करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे आपण चपाती बनवतो ना, तेच गव्हाचं पीठ आहे, ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 चमचे मी कोको पावडर घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला चाळायचं आहे। आता इथे आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता, पण चाळून टाकायचं आहे। याच्याने काय होतं, सगळं जे गाठी वगैरे काही राहिले असेल ते वर राहतं, आणि छान असं चाळणीतून एकदम छान पीठ खाली पडतं, म्हणून आपल्याला चाळून घ्यायचं आहे। जेव्हा आपण ह्याची बनवू ना, तेव्हा गाठ राहणार नाही याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही चाळाल ना तेव्हा, म्हणून आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ वगैरे। त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा दही घ्यायचं आहे, आणि हे दही जे आहे ना, जास्त आंबट नसू नये। त्याच्यानंतर मी व्हॅनिला एसेन्स 1 चमचा टाकलेला आहे। आता आपल्याला जे आपण ते गूळ आणि दुधामध्ये मिक्स करून साईडला ठेवलं होतं, ते आपल्याला थोडंसं गाठी फोडून घ्यायच्यात आतमध्ये, ज्या गुळाच्या राहिलेल्या आहेत ते जरी राहिल्या तरी काहीच हरकत नाही, आपण मिक्सरलाच फिरवणार आहोत। मिक्सरमध्ये फिरल्यानंतर जे काही गाठी राहिलेल्या आहेत त्या गुळाच्या फुटून जाणारच आहेत। तरी मी थोडंसं अशा प्रकारे प्रेस करून छान असं गूळ भिजल्यामुळे ना लगेच गाठी फुटून जातात, काही जास्त वेळ नाही लागत। आता हे दूध आणि गुळाचं जे पाणी आहे ते आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। जे गाठी राहिले आहेत त्यासुद्धा टाकून द्यायच्या आहेत। अशा प्रकारे जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर ना कमी होणार नाही आणि जास्त होणार नाही, एकदम परफेक्ट तयार होतं। आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे, म्हणजे एका साईडकडून मिक्स होईल आणि दुसऱ्या साईडकडून नाही, असं होऊ नये, म्हणून मी अगोदर मिक्सरला फिरवण्याच्या अगोदर चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे। आता इथे मी चिमूटभर मीठ टाकून घेते आहे, जास्त नका टाकू, अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्या, आणि मिक्सरला फिरवण्यासाठी आपल्याला झाकण लावायचं आहे, आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मी इथे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, छान अशी पेस्ट झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी इथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे, जे आपण स्वयंपाकाला यूज करतो ना, ते तेल आपल्याला 2 चमचे टाकायचं आहे, आणि अजून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता आपलं हे मिश्रण रेडी आहे। तुम्हाला मिक्स करून दाखवते हे कन्सिस्टन्सी कशी झाली आहे, किंवा किती पातळ झालेलं आहे किंवा किती घट्ट झालेलं आहे। आपल्याला असंच प्रकारे पाहिजे आहे, जास्तही घट्ट नको किंवा जास्तही पातळ नको, आपल्याला असंच पाहिजे होतं, आणि परफेक्ट झालेलं आहे। तुम्ही अशा प्रकारे प्रमाण घेताल ना, तुमचंसुद्धा असंच होईल। आणि मुलांना ना ह्याच्यात मैदा नाही आहे, कोणतं काही साखर नाही आहे, तर एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे। मुलांसाठी मी कपकेक बनवते आहे, अगदी हेल्दी। आपण मुलांच्या टिफिनला चॉकलेट बिस्किट देतो, पण ते चांगले नसतात, हेल्दी नसतात, म्हणून आपल्याला अशा प्रकारे कपकेक बनवून ठेवल्यानंतर ना तुम्ही 8 दिवस मुलांना हे कपकेक देऊ शकता। मी दुधात बनवले आहेत म्हणून ते 1 ते 2 दिवस टिकतील, तर तुम्ही हे दुधाऐवजी पाण्यात जर बनवलेत ना, हे 8 दिवस आरामात टिकतील। म्हणजे 8 दिवसाला एकदा तुम्ही हे कपकेक बनवून छान असं मुलांच्या टिफिनला दररोज 1 देऊ शकता। आता मी इथे अशा प्रकारे 1 वाट्या घेतलेल्या आहेत, त्या प्लास्टिकच्या वाट्या आहेत, जे जेवणात राहतात ना, यूज अँड थ्रोच्या, त्या वाट्या आहेत ह्या। त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर असं नाही बनवायचं, तुम्ही एक केक टीन घेऊ शकता, त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता, किंवा कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता, तुम्ही आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही बनवा। आता इथे मी अशा प्रकारे ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे, सगळे जेवढे आपल्याला मावतील ना एका प्लेटमध्ये, तेवढ्या मी अशा प्रकारे भरून घेते वाट्या, आणि ह्याच वाट्या आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे। तुम्ही चहाचे जे कप येतात ना, यूज अँड थ्रोचे जे कपसुद्धा असतात, त्या कपमध्ये सुद्धा बनवू शकता, किंवा घरी जी वाटी अवेलेबल असते त्या वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर कशामध्ये पण बनवा,
तर अशा प्रकारे मी अशा वाट्या भरून घेतलेल्या आहेत या. आणि त्याच्यानंतर ना गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये कढईमध्ये ना 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे खालून आणि वर अशा प्रकारे स्टँड ठेवलेला आहे. स्टँडवर आपल्याला अशा प्रकारे एक ताट ठेवायचं आहे आणि थोडंसं मी ह्याला झाकून स्टीम करायला ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं हे छान असं गरम होईल. तोपर्यंत आपण इकडे पण रेडी करून घेऊयात. तर इथे मी चॉको बॉल्स आणले होते, ते चॉको बॉल्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत वरून. जर आवडत असेल तर नक्की टाका, मुलांना हे खूप आवडतात म्हणून मी टाकते आहे. नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये काजू बदाम काही क्रश करून टाकू शकता, ते सुद्धा हेल्दीच असतात मुलांसाठी. जर हे नाही टाकायचं तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. आता आपल्याला हे एक एक वाटी त्या ताटावर ठेवायचं आहे. तर मस्त आपलं हे रेडी झालेलं आहे आणि छान असं कढईसुद्धा गरम झालेली आहे. अशा प्रकारे आता आपल्याला जेवढे मावतील ना तेवढे अशा प्रकारे वाट्या ठेवून द्यायच्या आहेत. एकाच वेळेस 4 ते 5 अशा प्रकारे बसून जातात. तुमची कढई कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटासाठी छान वाफवून घ्यायचं आहे याला. 10 ते 15 मिनटं झालेत तर झाकण काढते. तर मस्त अशी आपले कपकेक जे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही सुद्धा. 10 ते 15 मिनटानंतर लगेच काढायचं आहे, जास्त वेळ काय ठेवायचं नाही आहे. आणि मस्त असे टम्म फुगलेत, जाळीसुद्धा आलेली आहे मस्त. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अगदी साधे सोपे आहे आणि मुलांना कसं गूळ वगैरे तर आवडतोच. तर ह्या गव्हाच्या पिठापासून हे कपकेक नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडतील. तर अशाच प्रकारे मी ते सगळे बनवून घेतलेले आहेत आणि किती छान अशी जाळी सुटली आहे. तुम्हाला दाखवते एक कपकेक अशा प्रकारे काढून. तर खूप छान झाले होते, टेस्टला सुद्धा खूप मस्त झाले होते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा. खूप हेल्दी आहेत, मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. आता वरून ना मी चॉकलेट टाकणार आहे, कारण मुलांना चॉकलेट खूप आवडतं. तर वरून भरपूर सारं चॉकलेट टाकूयात. याच्याने याचं जे टेस्ट आहे ते अजून वाढेल. तर तुम्ही कसंही चॉकलेट टाकू शकता. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा, कारण खूप सोपी रेसिपी आहे. सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं गव्हाचं पीठ, गूळ वगैरे. तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आवडल्यानंतर ना त्याचे रिव्ह्यू कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. तर इथे भरपूर सारं चॉकलेट टाकते आहे मी. जर चॉकलेट नाही टाकलं, जरी असंच जरी मुलांना दिलं तरी टेस्टला तरी पण खूप छान लागतं. माझ्याकडे हे 2 ते 3 दिवस चालले, माझ्या मुलाने खूप आवडीने खाल्लं. तर अशा प्रकारे आपल्याला एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. एक अशा प्रकारे प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यावरून मी अशा प्रकारे ठेवलेले आहेत हे. तुम्ही पाण्यात बनवल्यानंतर ना जर गुळामध्ये दुधाऐवजी ना पाणी टाकलं ना तर हे 8 दिवस आरामात टिकतील आणि मुलांनाही खूप आवडतील. नक्की ट्राय करा. माझ्या मुलीला मी खाऊन म्हणजे तिला दिलं होतं तर तिला खूप आवडलं. मला तिला बघूनच खूप असा आनंद होत होता, कारण आपण एखादी रेसिपी बनवतो आणि मुलांना जर ती आवडली ना तर खूप आनंद होतो. मला तसाच झाला होता. तर इतका सॉफ्ट झाला होता, इतका टेस्टी झाला होता ना, माझ्या मुलांना विश्वास बसत नव्हता मी घरी बनवलेला आहे, मग मी बाहेरूनच आणले असं म्हणत होते. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका. कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.